हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? एक मिनिट. चाय बनवते. कशी आहात? तर काय चाललंय तुमची? आणि आहे कामावर, चाय बनवते. काय ब्लॉग वगैरे काही बनवायला भेटत नाही. माझं पण खूप स्वप्न आहे काही चांगलं चांगलं ब्लॉग बनवावं, चांगल्या चांगल्या ठिकाणी फिरायला जावं. भरपूर काय मनामध्ये येतोय. आपण पण लोकांसारखं स्टार व्हायचं. आपलं पण चांगलं युट्यूब चॅनल झाली की काहीतरी थोडंफार पैसे आले की घर वगैरे घ्यायचं स्वतःच्या नावाने. किती दिवस भाड्याच्या घरात राहायचं रेंटने, असं सगळे विचार येत आहे. सगळं पॉसिबल नाही आहे. मला तर काम करायलाच लागेल. आपलं घर चालवण्यासाठी काम करायला लागेल. आपल्या घरी कोण नाही आहे काम करणारा. मी एकटीच आहे. मुलं सगळे शिकतात, शाळेत वगैरे जातात, कॉलेजला जातात. काय हे सगळं करायला काही भेटत नाही मला. करायला नाही तर सगळ्या गोष्टी आहेत. कसं करायचं काय तर त्यासाठी चांगलं मोबाईल लागतंय आणि माईक लागतंय, रिंग लाईट लागतंय. सपोर्ट करणारा कोणीच नाही, ते पहिली गोष्ट. आता जे कुणी युट्यूब स्टार करे ते एकटे नाही, त्यांचे मागे भरपूर आहेत. 5-6 जण असतात. एक कॅमेरा शूट करणारा, त्यांचे कपडे वगैरे, मेकअप वगैरे. आपल्याकडे ते सगळ्या गोष्टी नाही आहे. सगळं ते गोष्टी करत बसतो, घर कसं चालवायचं? 2 पैसे कुठून तरी यायला लागले तर मग करायला काही हरकत नाही ना. अशी सगळ्या गोष्टी आहेत. काम भेटत नाही. चाय बनवते. मध्ये विचार केलं होतं मी कुठेतरी एक चायचं दुकान टाकावं. मला चाय बनवता येतं, कॉफी बनवता येतं, कोल्ड कॉफी, हॉट कॉफी, चाय. त्यासाठी पण खूप खर्च आहे ना, पैसे पाहिजे ना हातात. परत माघारी घेतले विचार करून. करणार होती मी, स्टार्ट करणार होते, नाही केलं. थांबाई ठेवून येते. चाळीचं कॅन्टीन टाकायला पण जवळपास 1 लाख रुपये तर लागते. काय पण बिझनेस करायला हातात पाहिजे, पैसे पाहिजे. पहिला पैसे नाही तर कसं करायचं सांगा. दुकान घ्यावं बोललं तर 50-60 हजार रुपये, छोटंसा ते पण दुकान तर हाय पण नाही. थोडं छोटंसं तेवढंच गाळा घ्यायला तर 50-60 हजार रुपये डिपॉझिट ठेवावं लागतं. आणि महिन्याचं भाडं आहे 15,000, 16,000 एवढंच असते ते एक गाळा. एक माणूस थांबू शकतो आणि थोडंसं सामान. असं एक मी बघितली होती आम्ही रात्री इथे. तर त्यांनी सांगितलं 15,000 भाडं आहे महिन्याला, 50,000 रुपये डिपॉझिट. तेवढं बजेट नव्हतं माझ्याकडे. आणि ते पण चाललं पाहिजे. धंदा जे कोणतं पण बिझनेस करायला घेतलं ना 3-4 महिने नाही चालत, म्हणजे बसत नाही. धंदा बसूच तर 3-4 महिन्याचं आपल्याकडे असलं पाहिजे. जवळपास 9-10 लाख पाहिजे हँडल करण्यासाठी. तर आपल्याकडे नाही आहे, म्हणून काही गोष्टी पॉसिबल नाही आहे, म्हणून करू शकत नाही. खूप काही विचार येते. होईल का? तुम्ही सांगा. जे स्वप्न बघते ते स्वप्न पूर्ण होईल का? माझं एक स्वतःचं घर, जास्त मोठ्या अपेक्षा नाही आहे माझी. एक घर घ्यायचं मला मुंबईमध्ये, तेवढंच. बाकी काय आता काय माहिती आहे. मी महिनाभर काम करते, चांगला पगार पण येतोय, पण 1 तारखेला पेमेंट होते माझी.
10 तारखेपर्यंत सगळं पैसे संपतात, परत झिरोवर येते. तेच माझं डोक्यात, कधी मी घेऊ शकते, कधी माझं 2 मुलीचं लग्न करू शकते, पैसे साठत नाही, कसं लग्न करू, सगळं गोष्टी माझ्या डोक्यात येतात. एवढं म्हणजे 12 तास ड्युटी करून, एवढं मरून काम करून पण 1 रुपया आपल्या हातात राहत नाही. मग कधी म्हणजे खूप मला कधी टेन्शन येतं. म्हणून मी यूट्यूब चॅनल ओपन करून मला 3 वर्ष झाली. यूट्यूब मॉनिटाईज पण झालं नाही अजून. काय करावं तुम्ही सांग, काय करू शकते. आता मी बघणार आहे, तेच माझ्या डोक्यात आहे. चायचं कॅन्टीन टाकायची, चाय कॉफी वगैरे छान बनवते, त्याच्यावरून करून आपलं, लोक बोलतात ना आपली बिझनेस असावं, बिझनेस करायला पाहिजे. स्वतःचं काय पण असं छोटं मोठं स्वतःचं बिझनेस असलं ना, आपण स्वतःचं मालिक असतो. कुणाच्या हाताखाली पायाखाली दबून राहायचं काही गरज नाही, असं माझा विचार आहे. तुमचं मत काय आहे ते सांगा मला नक्की. आणि जास्त काय मला जास्त बोलायला म्हणजे आम्ही बाँड्रीवरची आहे, कर्नाटक महाराष्ट्र. मी दोन्ही भाषेने बोलते, पण मराठी एवढं प्रॉपर तुमच्यासारखं येत नाही. कन्नड आणि मराठी आणि ही भाषा बोलते मी. तर माझे शिक्षण काही जास्त झालेलं नाही, म्हणून खूप लहान असतानाच माझ्या आई वडील खूप गरीब आहेत, लग्न करून दिलेत. मी सांगितलं मला विश्वास होणारच नाही. माझं लग्न कधी झालंय, 14 वर्षाची होती तेव्हा माझं लग्न केले माझ्या आई वडिलांनी. मी एकीन पण नाही करणार, पण एक खरी आहे. आपल्या माझ्यासारख्या भरपूर लोक आहेत, मी एकटीच नाही आहे. आमच्या इकडं सगळ्यांचं मुलगी जरा मोठी झाली की लगेच लग्न करून टाकतात, ठेवत नाही. त्यांच्या घरी म्हणजे आपल्याला नको टेन्शन डोकं. एक असं बोलतात मुलगी झाली की टेन्शन डोकं. आता नाही, पहिलं बोलत होते. असे लोक आहेत, काय करायचं लगेच करून. आम्हाला काही कळत पण नव्हतं तेव्हा. आणि माझी मुलगी झाली, मला 15-16 वर्षामध्ये लगेच मुलगी झाली. तुम्हाला विश्वास करणार पण नाही, तुम्ही बोलणारी वाईफ भेटते, पण झाले. दाखवू शकतो तुम्हाला मी, हाय माझ्याकडे माझ्या मुलीचा जन्म दाखला आणि माझा जन्म दाखला. चला बाय, सपोर्ट करा, मदत करा. आणि मी घर घेऊ शकते मुंबईमध्ये. तुम्हाला जे काही सगळं प्रॉब्लेम सांगितलेले आहे, 1 रुपये तर अकाउंटमध्ये नाही सुटलं तर लय मोठं बघते मी, पण होईल का नाही ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. थँक्यू.